तर नमस्कार गाईज, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज, आजचा विषय असा आहे की आज आहे माझा वाढदिवस. हॅपी बर्थडे टू मी. तर काय नाही, बड्डेचं गिफ्ट मला सकाळ सकाळी मिळालं. तर आता मी कॉलेजला चाललो आहे, कारण की 9 तारखेपासून माझी परीक्षा आणि त्याचं हॉल तिकीट कलेक्ट करायचं आहे. प्लस आज ऑनलाईन 11:30 वाजता माझं वायब आहे. सो लेट्स सी. काही प्लॅन सध्या तर नाही केलं आहे. गो विथ द फ्लो. काय होतं आहे मलाही काहीच माहीत नाही. काय होणार आहे मलाही काय माहीत नाही. हा व्लॉग बनेल का नाही बनेल तेही मला माहीत नाही. बट स्टील मी स्टार्ट केलं आहे. सो काय नाही, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मजा तर तुम्हाला कशी येणार आहे. आता तिकीट काढूयात आणि पटापटा पनवेलला जाऊयात, कारण की ऑलरेडी मी खूप लेट आहे. तर गाईज, अगराची ऑनलाईन वायवा होती, ती मॅमने कॉलेजमध्ये घेतली आणि पटापटा सपक्यान जाऊन सपक्यान वायवा दिली. सोपी अशी वायवा होती, खूप चांगली वायवा गेली. मॅमने पण जास्त प्रश्न नाही विचारले, म्हणजे विचारले पण लकीली त्याचे उत्तर आम्हाला आले आणि मी दिले. आणि काय अजून काय, हॉल तिकीटसाठी गेलो होतो, हॉल तिकीट कलेक्ट केलं. आता जाऊयात घरी. भूक लागले प्रचंड, कारण की नाश्ता नाही केला आहे. आज बड्डे, तो बघूया काय स्पेशल बनवले मम्मीने घरी माझ्यासाठी. ओके, सो गाईज, ॲज यू नो दॅट आय हॅव टर्न 23 टुडे. आणि तुम्हाला हे पण माहिती आहे की मला मॅनिफेस्ट करायला खूप आवडतं. तुम्ही माझ्या मागच्या बऱ्याच ब्लॉग्समध्ये पाहिलं असेल की मी प्रत्येक गोष्ट ही खूप मॅनिफेस्ट करतो. तर या ब्लॉगमध्ये मी हे मॅनिफेस्ट करतो की माझ्या पुढच्या बड्डेमध्ये, जेव्हा 24चा होईल, तेव्हा मी बिग स्क्रीनवरती दिसेल, थिएटरमध्ये. आणि आपल्या यूट्यूब चॅनलचे 50K सबस्क्रायबर होतील. आणि मी जास्तच मॅनिफेस्ट करतो आहे. बट अगेन, जर तुमचा साथ असेल आणि माझी मेहनत असेल तर काहीच इम्पॉसिबल नाही, सगळं पॉसिबल आहे. सो येस, हेच सांगायचं होतं, हेच शेअर करायचं होतं तुमच्यासोबत. आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात, माझे व्हिडिओज लाईक करतात, शेअर करतात, कमेंट करतात, त्यासाठी मी तुमचा खूप आभारी आहे. लव्ह यू गाईज. आता मस्तपैकी उसाचा रस पिऊयात, कारण की एवढं ऊन आहे ना, हे पिलं की खूप बेटर वाटतं. तर उसाचा रस पिऊयात आणि घरी जाऊयात. तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा. तर विषय असा आहे गाईज की मी आता पोचलो आहे. आणि एव्हरी बड्डेचं माझं रिच्युअल असतं की घरी माझे आवडते पदार्थ बनवतात. सो लेट्स सी आता काय बनवले मम्माने. आय गेस समोसे बनवले असतील, पण बघूयात काय बनवले की काय बनवलं पण नाही. कारण की त्यांचं सांगितलं तेच म्हणणं आहे की तू 23 वर्ष झालास, लहान आहेस का आता. बट मला कसं सांगू की वाटतं बड्डेच्या दिवशी चांगलं थोडंसं. सो बघूयात काय बनवलं. मामा काय बोललो होतो मी, मम्माने समोसे बनवले असतील माझ्यासाठी. आता मस्त गरम 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 समोसे खाऊयात. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू. ते थांब, ते काय ते विश करतात ना. बर्थडे डियर. हाँ ये कर लो पहले. बर्थडे टू यू. मे गॉड यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. होय काय एवढं ऑलरेडी गालावर कुठे धावतेस. ते म्हणतात ना, जैसी माँ वैसा बेटा. तर इथे थोडं वेगळं आहे. जैसा बेटा वैसी माँ. बेटाने फेस मास्क लावला तर उरलेला फेस मास्क नको. तुला लावायचं आहे का? नको, तुला गरज नाही. सर्जरीची गरज आहे तुला. काल उरलं म्हणून तू फेस पॅक लावलंस आणि आज आउट ऑफ नोवेअर का? Because I want looking beautiful. खरं काय ते सांग. मी सांगतो खरं काय ते. तर आता माझी परीक्षा संपेल
परीक्षा संपली का माझं काही टेन्शन नाही, वेदिकाच्या पण सुट्ट्या लागतील, मग ही सोनपरी मोकळी नवऱ्याकडे जायला. यस, सही पकडे. मुलांबरोबर राहण्यापेक्षा हिला नवऱ्याकडे कधी जाते त्याची एक्साइटमेंट जास्त असते. हे वय आमचं आहे हे सगळं करायचं. तुमचं झालं लग्न, 2 एवढी मोठमोठी घोडी झालीत, तरी काय तुमचं आता ते बोलू बागू शोधणार त्यांना. मी नाही काय केलं. आताच ते तुझं झालंय हळू. अरे यार गाईज, हे आधी नव्हतं गाईज. हेने कसा हात लावला? दिसतंय कॅमेरामध्ये जरा उगाच फॅन दुसऱ्या सांगितलं. किती आहे बापीला किती overacting करते. Overacting करते. तर गाईज बघा, भलं करायला जातो मी आणि असं नुकसान होतं. किती भल्या मनाने पंखा साफ करायला आलो, हे नव्हतं आधी आणि हे कसं चालेल. मग मी नाही केलं खरंच. हात लावल्याशिवाय आज नव्हता आधी तसं. असंच होतं तर वेळ. हवा नाही तरी मीच तुम्हाला त्रास देते म्हणून. माझा वेळ कोणालाच नको असतो. पोरांना पण मी फक्त कामासाठी पाहिजे असते. वेळेवर जेवण द्यायला पाहिजे, वेळेला खायला द्यायला पाहिजे असते. काय हा? दुःख सांगते आपल्या नवऱ्याला. आम्ही सांगायला गेलो आमचं दुःख बाबांना, तर आत्ताच्या ते येतील इथे. 2 टायमाचे भांडी तरी, एका टायमाची भांडी वेदिका घासते, एका टायमाचं भांडी मी घासतो. वेदिका चपात्या भाजून देते, डब्बे मी खाली घेऊन जातो. आज पण जेवणाला पाणीपुरी आहे. ज्याचं तू काय केलंस वेदिका? मी रगडा बनवला, पाणीपुरीचं पाणी बनवलं, कढी भात सगळं खायचं. वाढलं. आणि ही फक्त खाते. बाबा बिचारे, सगळे बिचारेच आहेत. मीच तेवढी काली माता आहे या घरात. वेदिका मला ॲडमिट अशी म्हणून बोलते की ती उद्यापासून एक वेगळा स्केड्यूल असं फॉलो करणार आहे, तर तिचा स्केड्यूल आपण ऐकूया. ओके गाईज, मी उद्यापासून हेल्दी डाएट सुरू करणार. हां. सकाळी 1 ग्लास दूध, 2 अंडी, हम्म. लंचमध्ये 2 चपात्या, भाजी आणि डाळ नाही तर दही. रात्री 2 चपात्या, भाजी, डाळ, भात. हम्म. आणि इव्हनिंगला वर्कआउट करतो. उठणार किती वाजता? उठणार मी कॉलेजला जाणार आहे गाईज. मी 8 वाजता उठणार. हां ओके. बघू हा गाईज, बघू. मी उद्यापासून हेल्दी डाएट सुरू करणार. हां. सकाळी 1 ग्लास दूध, 2 अंडी. उठणार मी कॉलेजला जाणार आहे गाईज. मी 8 वाजता उठणार. गाईज, एक गोष्ट गाठ मारून लक्षात ठेवा की आता काही अशी वाईट परिस्थिती चालली आहे, तर लॉकडाऊन होण्याचे चान्सेस आहेत. तर नाही झालं पाहिजे असं काही, सगळं चांगलं झालं पाहिजे. पण देवाने तुम्हाला जर दुसरा मौका दिला आहे तर तो बिघडवू नका. मागच्या लॉकडाऊनमध्ये माझा माथा फुटला होता, माझी अक्का घुटण्यात होती, त्यामुळे मी माझ्या मम्मीला भांडी घासायला मदत केली. ते आता परमनंट जॉब होऊन राहिलाय माझा, रोज भांडी घासायला सांगते. तर आता लॉकडाऊनमध्ये जो कोणी माझा ब्लॉग बघत असेल, या लॉकडाऊनमध्ये आपल्या मम्मीची काहीही मदत करा. अख्खी काही भाजी आणायचं हे करा ते करा, पण भांडी घासण्याची मदत बिलकुल करू नका. फसाल तुम्ही. तुमचा भाऊ मित्र म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करतोय, तर प्लीज ऐका. बायकांना बरोबर मदत करा उद्या. अरे बायका, लग्न तरी होते, बायकांच्या गोष्ट आता करते. बघा एवढ्या भांडी घासायच्यात मला. लाज नाही वाटत? आता रात्रीचे 12:30 वाजलेत गाईज आणि मला प्रचंड भूक लागली. सो मी मॅगी बनवली आणि मी हिला विचारलं की तुला मॅगी खायची का, तर नाही बोलली. आणि मी असंच रँडमली विचारलं की खूप छान झाले मॅगी, तर 1 बाईट घेते का. बोलते मला 1 बाईट नको आहे, मला अर्धी मॅगी पाहिजे. लाज नाही वाटत? आणि तुझं ते प्लॅनचं काय झालं? दाखवलीस पाठ. जेव्हा आयुष्य असा पाठ दाखवल ना तुला, तेव्हा कळेल. उद्यापासनं हा बघू.